हो, अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं. 74,427 कोटींचं आतापर्यंतचं सर्वात मोठं बजेट मुंबईकरांच्या हितासाठी मुंबई महानगरपालिका कमिशनर भूषण गगरानीजी यांनी डिक्लेअर केलेलं आहे. या बजेटमध्ये लोकांच्या मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा होत्या त्या सर्वच विभागांना हात घातला गेलेला आहे. उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्र असो, मुंबईतील रस्ते असोत, पाणी असोत किंवा कोस्टल रोड असोत. ज्या कोस्टल रोड बद्दल मुंबईकरांना अतिशय उत्कंठा आहे अशा कोस्टल रोडवरती साठी सुद्धा 4,300 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे, जेणेकरून जो भार मुंबईच्या रस्त्यांवरती पडत होता, मुंबईचं ट्रॅफिक ही फार मोठी समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून होती, ती सोडवण्याकरता मुंबईकरांना त्या समस्येपासून कायमचा सुटकारा देण्याकरता कोस्टल रोडचं प्रावधान केलं गेलेलं आहे आणि त्याच्याकरता सुद्धा अत्यंत भरीव अशी तरतूद केलेली गेली. झोपडपट्टी वासियांकरच्या खास योजना आखल्या जात आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि कधी नव्हे एवढं 14.9% वाढीव असा हा अर्थसंकल्प प्रथमच आखला गेलेला आहे. या अर्थसंकल्पामुळे मुंबई एक आर्थिक राजधानी म्हणून तर आहेच ओळख मुंबईची, परंतु जगाच्या नकाशावरती सुद्धा मुंबईमध्ये पुढील काही काळामध्ये ज्या सुधारणा होणार आहेत, या सुधारणांमुळे मुंबई जगाच्या नकाशावरती उठून दिसेल. येणारी जी काही महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये सुद्धा जनतेला अनेक चांगल्या गोष्टी देण्याचा महानगरपालिकेने संकल्प सोडलेला आहे. आणि गेल्या कित्येक वर्षांमध्ये म्हणजे जर आपण पाहाल तर ताजंच उदाहरण द्यायचं झालं तर मुख्यमंत्री म्हणून जेव्हा एकनाथ शिंदेजी काम करत होते आणि आता सध्या देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत, यांच्या कार्यकाळात या मुंबईमध्ये अनेक चांगल्या घटना घडलेल्या आहेत, योजना आखल्या गेल्या आहेत. मुंबईचे रस्ते संपूर्ण 100% कॉन्क्रिटीकरण करण्याची योजना सुद्धा या बजेटमध्ये आखली गेली आहे. कित्येक वर्ष 30-40 वर्ष जवळजवळ या मुंबईला लुटण्याचं ओरबाडण्याचं काम याच्या अगोदर जे सत्ताधारी होते त्यांनी केलं होतं, ते यापुढे आता पूर्णपणे बंद सध्याच झालेले. भविष्यातही कोणत्याही प्रकारची मुंबईची लूटमार होऊ नये. जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला आहे तो परत मुंबईत आकर्षित होण्याकरता या सगळ्या योजना महानगरपालिकेतर्फे आखल्या जाणार आहेत.